बाबा बनवते तुला सांगितलंय ना जरा दम धर म्हणून इथं वैताग आला ह्या वाळ्याला पण गोळा उठला या हा काय काय करायचं नुसतं धुणं आहे भांडी आहे स्वयंपाक आहे पीठ काय दळण करायचं मळण करायचं लेकरांच्या चड्या शिवायच्या नवऱ्याची 100 फाटलेली ती शिवायची करायचं काय काय तर बाबा येणार सारखीच काय ओरडती काय झालंय काय तुला माझीच किरकिर दिसते सगळ्यांना मीच किरकिर करते ही चुलीला एक तर काय गोळा उठला या सोन्या जाळ व्हाय ना हा ए सोन्या सोन्यान मोन्यान गोन्यान इथं काय नाही आमचं तरी घेऊन ये ना काय मला शाळेत जायचं आज मला आवरायचं शाळेला अजून टाइम आहे ना मला जायचं शाळेत अजून आवरायचे मला अशी करून ठेवल्यात नुसती लेकरं गिलवानी आणि मलाच बोलायचं नसतं आलाय बाबा नुसता येडा त्या स्कीमच्या नादामध्ये त्या स्कीमच्या नादामध्ये काय कळणार लहान बाई आता सगळी ही किरकिर करते पोरगं असतं तू बी असंच कर आता किती वैताग आलाय मला नुसता या दुरानी आणि परपंचानी बटर तर द्या नाही तुला पाहिजे बटर हा बापाने साखर नाही आली 2 महिने झालं साखर नाही त्या गुळाचा चहा करून बटर कोणाचे खायला घालू तुम्हाला हा बटर पाहिजे काय पाहिजे बाळाला नाही सांगतायत माझ्यापाशी रडायचं येऊन माझ्यापाशी पै नाही राहिली काहीतरी हा आणि कुणाचं करते ह्याच्यात बघ कुठं गेला ते डबा सुद्धा मला सापडा साखर नाही त्या डब्यामध्ये काय नाही कुणाचा चहा करू लेकरा बाळांना म्हणते नको जाऊ ते मित्र हो एकटासा याडा हा एक असा भोळा या बाबांनी नको नको करून टाकले किती सांगितलं कशाला ओरडती कशाला काय झालंय तुला एवढं काय तुला घरात काय कमी हा तेल आहे सगळं तुला आणून दिलेले सामान लोकांना अरे काहीच नसतं घरात तरी करते परपंच मला काही लोकांचं सांगू नका मी फक्त त्या तुम्हाला विचारते तुम्ही सांगायचंय का नाही काय तुला काय होतं काय काय तुला काय कमी आहे काय तुला कमी आहे नुसतंच कमी आहे तेल आहे मीठ आहे हळद आहे तुला काय नाही मला काय नाही का असं विचारूच नका तुम्ही मला अजिबात हा काय नाही तेल नाही मीठ नाही साखर नाही पीठ नाही काय नाही नुसत्या तुमच्या बड्या बड्या बातान ढुंकायला आता नुसतं काय नाही सांगायचं नुसतं काय करायचं आणि नुसतं त्या मित्रांसंग ह्यांच्या संग परत मलाच येऊन बोलाय तुला काय कमी आहे काय नाही कमी घरात तेल नाही पीठ नाही साखर नाही मीठ नाही हा मला तुझ्या संग राहायचंच नाही बाबा माझा तुझ्या जीव आहे म्हणून मी एवढ्या दिवस राहिले तर मी कधीच गेली असते निघून मला लय वाजता गेलाय काय ओरड आहे काय झालं काय तुला नको मला तर काही लोक ऐकायचं फार नाही. तिकडे ऊस तोडतात आणि राहतात कोपे घालून मी तुला जाऊ तर घर आहे ऊस ना तोडायला काही. ना, हा? कुरपून हाताला घट्ट पडलं माझ्या घर आहे ना पण राहायला चांगलं काय नाही करायचं करून असं द्या काय घरात कोपऱ्यात खायला नाही राहायचं तेल तुला नाही मीठ नाही पीठ नाही लेकरांना खायला नाही शाळेची फी नाही भरली एकदा पोस्ट होते माझे टाइम मी आता मी माझं गठुडं बांधणार माझ्या ऐकन बाकन निघून जाणार बाप म्हणतो तर नको करू या बाबाशी लग्न आई म्हणली कर कर म्हणून लग्न केलं वाटुळ झालं कशाचं वाटोळ झालं तुझं काय वाटोळ झालं आता काय नको सारखीच किरकोळ कधी येते काय माहिती किती वेळ झालं गेले तिकडे आता जर काय घराच्या बाहेर पडलं ना आमच्याला मला बोलू द्या तुझ्या बाळाला गेलं ना बाबा बाहेर आता तर पीठ मीठ तेल साखर सगळं घेऊन यायचं अरे सगळं नाही घेऊन तर घरी येतो. यायचंच नाही सगळं घेऊन येतो आज मी यायची खायचे घरात खायला नाही प्यायला नाही हा? सारखीच तू नुसती नक्कलच करते माझी आता काय तुला सांगू काय नक्कल करते वैताग आणलाय अजिबात नाही सांग बोलू नका अरे डायमंड झालं डायमंड तुला डायरेक्ट फॉर्च्युनर मधूनच फिरवतो हा काय फॉर्च्युनर दिलं मधून फिरते मी बड्या बड्या बाता नुसते ह्यांच्या हा या बाबाला नुसतं येडा 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 काही घरात 2 दिवस झालं जेवण नाही बनवलं अरे हे परपंच म्हणले आडी अडचणी असतातच थोडं ऍडजस्ट करावं लागतं आई जेवाय देते का आता बनवायला लागले बाजाईन गावातून घेऊन येईन काय आणायचंय ती काय आणायचं तुला सांग काय काय माणूस आणायचं म्हणतो ऍडजस्ट करायचं ऍडजस्ट केल्याशिवाय 3 लेकरं झाल्यात का बिगर ऍडजस्टची झाल्यात अरे, कशी शेजारी होती बिगर ऍडजस्ट करायला याचं काय मला आलं सारखं ऍडजस्ट बोलायचं. आता ह्याच्यात काय आलं काय तुला? करायचं लेकरांना हा त्या पोहायला शेंगदाणा नाही आज 4-5 दिवस झाले भिजू मिठात चालते पोरांना पोहे आणि ह्यांचं नुसतं शर्ट केला बाई टकलं विचारलं बाई निघाले बाई तिकडं आता काय हा? तुला सांगाव बाई आणि काय माझी तुला अवघड पॉलिशी आहे. ती पेटीची चेन तुटली ती लावा जरा तिला अरे ती 4 पेटी- माणसात जायचं तर आता पॅन्टीची- भोंगलं चेन कोण बघणार आहे हा? पॅन्टीची हा माणसाला फक्त कपडे चांगली पाहिजे हा कपडे चेन चांगले कोण पाहिजे बघणार त्याला? वर कपडे घालून खाली भोंगळच राहा काय तू बोलती काय पोरांसमोर तुला कळतं काय बोलती ती काय पिके होय बरं तू घरात काय बोलू दे बडबड मला तुझ्या सारखं बाळासंग. बडबड बडबड एकटीच करते, काय मारायला करते? असतात दोघं अण्णा बी आणि आई बी तशीच आहे अरे तुझ्या आम्हाला आईला बोला सांगते की सगळ्यांनी. आईला सांग काहीतरी काय बडबड चांगल्या कामाला चाललं की झालीच बडबड चांगली. यांचं चांगलं काम आणि तीच तरी आणि एक पिकी ही करती का अरे. सक्का धन्ना वैतागली मी तू पण अशीच कर आता पिंकी ऐकतच हा लेकरांनी काय वाईट केलं की ऐकत आणि चांगलं केलं की माझ्या लेकरांनी माझी लेकरं माझ्या सोन्या माझ्या गोम्या माझा मोन्या मग बानी केलं मग आमच्या अण्णांनी केलं आणि चांगलं केलं की आईनी केलं म्हणजे किती आम्ही करून धरून सकाळ धरून उठल्यापासून
कुठे गेल तरी बोंबलत गेलतोय. गीस तरी आणायचं म्हणलं तर लगेच म्हणलं मला शाळेत आणली या जायचंय. पिंकीने, मग कशाला पिंकीने आणली मग तुला काय होतं कामच नको का तुला काय गेलतो मित्र. मम्मी डबा झालाय का? आता डबा सकाळ धरून त्या चुली पुढे करते सगळं म्हणल्यासारखं मला नाही. शाळेत हा? उशीर जाते झाला. शाळेत का भात का नाही तर शाळेत मित्राचा डबा खा. मला काही कुणी आता सांगू नका मी काय करणार नाही स्वयंपाक बिपाक. हा त्यांना मी सांगितलंय सगळं सामान मला घेऊन आल्याशिवाय अरे काही आमचं बनवणार सगळं नाही. काळजी नको करू तू अजिबात. ही पिशवी घ्या तेल मीठ साखर तिखट सगळं आणा. सगळं आमचं, सगळं तुला आणून देतो. हा सगळं मला अरे आणा. मंजिले उन्हीं को मिलते जिनके हौसलों में जान होती. परत सांगितलं का मला तेल आणि तो डायलॉग तू आयुष्यभर लक्षात ठेव. या डायलॉगात उचलणार हा आहे. डायलॉगच उचलणार आहे तुमचा. माझा जीव आहे तुमच्या म्हणून मी राहिले नाही तर गेले असते कधीच निघून सगळा बोजी बिस्तारा बांधून. हा तेच डायलॉग आणि नको नको मला करून टाकले. सोनिया पिंके ए मोनिया कशाला ओरडते? आपल्याला ने घरी स्वयंपाक काय मी करणार नाही. हा आता मला शाळेत जायचं उशीर. आता डबा काय दे नाही मला. स्वयंपाक सकाळी जायचं. ते गावाकडे मला गेली. माहिती, मला चला. तू शाळेत जायचंय. शाळेचा भात खा मला मग मैत्रिणीच्या खायचा भात डब्यात खा शाळेचा. आणि तू आहे ना बालवाडीत जाऊन बस बाई दे त्यांच्या तुला घरचे खायला. काय म्हणते त्यांचा डबा खातो आम्ही सारखाच. मला भांडायचं मला सगळं डबा दे, जाऊन. मला माहिती काय म्हणतात. मला त्यांच्या बोलायचं. घरात जेवाय नाही. त्या तुकड्यावर शिळ्या बागवती आम्हाला. काय करायचं आता भात कमवत नाही तर मी तरी काय करू. काल पण हा? म्हणली शाळेतला भात, आज पण म्हणली शाळेतला भात, कवर भात खायचा. विजू अण्णा, काय रागे भाऊ काय म्हणतोय? चला ना आज मीटिंग आहे आपली. जायची, जायची. आले बघा हे दीड शाने आणि त्याच्यापेक्षा शाने त्याचं लग्न नाही या नाही काय नाही नुसतं त्यांनी पण नवऱ्याला माझ्या भवरा करून टाकले जगात बिंबून टाकले. ए, हा? पिंके. त्यांच्या नादी लागून हीच तर देऊन ये. मी नाही खाणार, मी आणाय गेलते. लग्न नाही काय नाही अजून काय काय नाही. त्या वहिनीचं सारखं चालू आहे बाबा, काय करतात ए सोन्या घर हीच तरी देऊन ये आता. मी नाही आणणार आता शेवटचा, तुम्ही नाही परत आणणार मला जायचं. स्वतःची अरे घ्यावी पण काय लोकांची कवर काम मागायची असतं तरी माझी लोक नाव ठेवतात. तुम्ही पुढे गेले की मला बोलतात. आम्ही शाळेत चाललो जायचंय होतो. बाबा आता हे काय सगळं ठेवायला तावरून नाही तर बायकोचं बोलणं तुला माहिती नाही कसं आहे. हा बायकोचं काय बोलणं सांगायचं? लोकांच्या तोंडावर सांगा बायकोचं बोलणं आणि लोक बायकोचं गेले काय? हाणायचं नाही रडती मला. मोठे मोठे रडती ती हा? तर काय करायचं सांगतो. हाणायचं बरं बाई, नाही पिंकी फार. शाळेत जा तू त्याचं पुन्हा. लग्न ना काय त्यांच्या नादी लागले तुम्ही गैरटांच्या चला, नादी लागून विजय अण्णा. काय? आईला सांगा. तुम्ही गेला तरी मागं दिसती ओरडत राहतीया. हे काय वरटू नको आता काय आमचं नाही सगळं पिशवी धरा सामान आणा विसरू नका सगळं अजिबात. आणतो. काय काय आणायचं सांग हा. तुला काय आणायचं तरच घरी या नाही तर मी जाईन गठुडून तुला घेऊन काय काय आई बाप. सामान आणायचं ती सांग हा. आणतो सगळं. तुम्हाला मी सांगितलंय तेल पीठ मीठ आणा शेंगदाणा नाही पोहे नाही लेकरांच्या वया आणा. हा बरं, भांड्याला साबण सगळं आणा. आणतो. वरटू नको तू वरटू नको फक्त हा, शांत वर- बस. मी वरडलेलं दिसतं सामान काय घरात नाही, सगळं दिसत सगळं घेऊन लेकरं आज- वरडतात, काय आजची नाही. मीटिंग जरा लय जीव आहे माझा म्हणून मी राहिले तुमच्यासाठी नाही तर कधीच गेली असती. होय ग काय चाललंय अजून तुझं घरी सगळं बरं आहे का नाही ग सासू बघते का ग तुला हा? ती बाई सासू पण तुला काय सांगू एक दिवशी अशी स्कीम घेऊन आली 4 माणसं आणि माझ्या भावाला कान भरलं ना त्यांनी हा, मग गेले पळून सगळेच माझा भाऊ लागला ना त्यांच्या नादी बाई मग मग कशाचं काय रोज उठून रेणकणी त्याच्या दारात येते ती बाई ओके अशीच करतात म्हणून मी ना या आमच्या पण भवरेला लय वेळा समजून सांगत असते तुम्ही या भानगडीत पडू नका पण नका आमचा बाबा काय ऐकत नाही त्या स्कीम वाल्याच्या मागे ना कोणाचं सुटत्यात बघ. त्या त्या नादी scheme लागून वाल्यांनी काहीच नको उपयोग नाही. नकोच केलंय बघ आणि तुला सांगू का मी त्या स्कीम वाल्यांचं काय झालंय असं दारात यायचं माणसाला फसवायचं आणि पैसा लुटून हा, द्यायचं सगळं लुटून न्यायचं. माणूस इथं भीत मागाई जी झाली नाही माझा नवरा काय ऐकत नाही आणि माझ्या नवऱ्याचा लय जीव आहे म्हणून मी त्याला काही पुढे सोडून जात नाही बाई माझा लय जीव म्हणून मी त्यापाशी राहिले आणि स्कीम वाल्यांनी माझ्या नवऱ्याला असं येडं करून ठेवलंय की माणसाला काही लेकरं कळणार पीठ कळणार काहीच कळणार अगो तुला मी सांगू का? मुलाच्या नादी लागले की काहीच कळत नाही का माझ्या त्या पिंकीची फी आज किती दिवस झाले सर बोंबालतोय बाई फी भरा पण हे माझा नवरा काय ऐकणार ती गरीब बिचारी सर लोक लेकरांना शिकवतात इवडून मोठ्यांनी लेकरं शिकवून चांगलं त्यांचं घडवतात भविष्य आपल्या माणसाला काही कळत नाही ही कधी एक माणसाने सांगितलं की त्यांचीच मागं पाडतात काय करायचं शिक्षक लोकांनी तरी करायचं काय करायचं काय विद्यार्थी घडवतात ते आणि एक आपल्या माणसं. नवऱ्याला तू नीट सांग लोक म्हणा त्यांच्या नादी लागू ते लय भंगार माणसं असते ती अशा नादी लागला पळून अगं, जाते मी ती. त्यांना काय सांगते म्हणजे बाबा एखादं लफडं कर पण तू त्या माणसाच्या नादी लागू नको स्कीम वाल्यांच्या पण काय तुला मी सांगू का मी माझ्या नवऱ्याला लय वेळा सांगते त्या राजाच्या नादी लागू नको त्याचं लग्न नाही काय नाही त्याला कोण पोरगी देईना काय व्हायना हा हे माझ्या नवऱ्याला मी सांगितलंय बाबा तू कुठेतरी लफडं कर 1 नाही 10 कर पण माझा नवरा ऐकत नाही त्या स्कीम वाल्याचा नाद काय डोक्यातून जात नाही काय करावं सांग माया करते प्रेम करते समजून सांगते सगळं काय करते पण माझा नवरा काय ऐका ना बघा तसा वैतागाला एक दिवशी बघ नाही जर नवऱ्याला जागे वाढला ना तर माझं पण नाव
नाव लिहिलं बाई नाही. हा एखाद्या 10 लपडे कर म्हणाव त्याला, पण आता ह्याच्या महाग लोक लागू म्हणाव ले भंगार लोक इथे. अगं, काय सांगू, माझा लय जीव आहे ना नवरा, म्हणून मी राहते. मी किती सांगू, अगं यांना ऐकत नाही. काय चाललंय थांबा, थांबा, थांबा. काय काय चाललंय झालंय राजा भाऊ तुझ्या लग्नाचं? काय लाग चाललंय. जमलं का नाही लग्नाचं? काय लागलं? चाललंय. वय बाद झालं जमलंय, ते लग्न. जमलंय. कधी होते अण्णा जमले लग्न? आता जायचंय कधी आम्हाला जेवाय बोलावते लग्नाला लागा काय? अण्णा आम्ही आता पूर्वी बघायला जाणार आहे. आता जायचंय व्हय? एवढ्यात आता जायचं. काय वातावरण मध्ये काय बाबा आता एवढं सगळं तिथं तुलाच काय- माहिती गावातलं का पप्या इलेक्शन आले जवळ. काय आता बघ राजा भाऊ असा विषय अण्णा सगळं मला गावातले आता राजे ह्याला पप्पूलाच माहिती आहे का नाही राजू? काय वातावरण? सरपंचाच्या वाड्यावर जाऊन हा, आलो. हा, त्यांना सगळं माहिती आहे. माहिती आहे पण नाही तुम्हाला म्हणून सांगतो दोघाला कुणाला सांगू नका देवाच्यानी. काय झालं? यंदा लय फॉर्म पाडणार आहे इलेक्शनला. काय कोण कोण चेअरमन बी उभा राहतोय, तो पाटील उभा राहिलाय, सरपंच उभा राहिलाय. सरपंच तर लाका 15 वर्ष झालं 15 सरपंच वर्षाला आहे. गावाला एक सरपंच, त्याची दानच आहे का रे याच्या पुढे? नाही नाही, हे टिकत्यात होय. यांचं काम आहे राजा वाटलं. नाही एवढं माणूस बदलायचा आपल्याला. भिकार सगळ्यांची काम आहेत का? नाही, नाही, नाही. कोणी एवढं येते उभा राहते. सरपंचच बदलायचा. अरे काय आपला फायदा आहे, काय कोणी का उभा राहिला, आपला माल गोष्ट खायचा. ते खरं आहे बरं का. आपला माल अरे, खायचा, आपल्याला पैसे मिळले पाहिजे बाबा, बाकीचं जाऊ दे तिकडे. माल खायचा बाबा आपलं दाबून. सगळ्याला आम्हा म्हणायचं ना, आपलं जे करायचं तेच करायचं. काय घेणं नाही, देणं नाही, नाही तसंच आपल्याला. करायचं बाबा. बरोबर आहे बरोबर आहे, करायचं. तसंच तुम्हाला म्हणून सांगेल पण बोलू नका देवाची नाही, कुणाला. नाही, नाही. काय म्हणणे अण्णा? खरं आहे पप्पू तुझं. हा, येऊ काय राजकारणाच करे. येऊ का आम्ही? हा, आम्हाला गडबड आहे जरा. चालतंय चालतंय पीठ आपण. नाही गाडी राम 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 नारायणराव. राम 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 राम. राम राम. काय म्हणतं इलेक्शन गावचं? आता इलेक्शनचं सगळं तुम्हालाच माहिती ना, आम्हाला काय विचारताय का म्हणतो आता? तुम्ही बी? काय तुम्ही म्हणताय? सरपंचाची गाडी घेताय, आप पाटलांकडे जाताय, कळलंय कोण मला. म्हणलं तुम्हाला? अण्णा, माल असा गपचिप काढायचा असतो, कळून द्यायचं नाही कोणाला. ह्याच्या तिकडे पाटलाला आणि सरपंचाला. पप्पूला ह्याच्या सांगती, पप्पू भेटला होता ना. ते सगळ्या गावाला सांगतोय त्यो, त्याचं काय आहे राव? तो इकडे बी तिकडे बी दोन्ही घ्या घ्या, गरम करून घ्या खिसे. तुमच्यापर्यंत कोण आलं आतापर्यंत? आता नाही आलं पण येते ना आता. आली पाहिजे ना, नाही तर आपल्या याला- देशात सोडून जाते. यांना सुट्टी द्यायची नाही यंदा. नाही. अहो इतके फॉर्म मारलेत की माप नाही. मग जे देत त्याच्याकडून काढून घ्यायचे, आपल्याला तिकडून पैसे मिळून ती काढायची, बाकी काय गपचिप काढायचे, हा, कळून द्यायचं कळलं नाही नाही पाहिजे. कोणाची कोणाला. काय राहतो भाऊ, त्याला मतदान करायचं. बरोबर आहे आपण. ना? हा बरोबर आहे. ती करू आपण कोणाला मतदान, पण माल काढून घ्या माल पहिला. काढून घ्यायचं, बरोबर आहे. काय खरं आहे. हे रिअल मध्ये राहा. नाही ना, तुम्ही सावध येत जा, तसं नाही नाही, आम्हाला मी सावध सावधानच आहे. आहे. आम्हाला राहिलं पाहिजे ना आता सावध. नाही नाही, काढू की आपण आम्हाला राजू सारखं भाऊ. येऊ का नारायणराव? या, या, आजीच्या या. घरी चाललं, बाबा, आजी काय घरी घ्या? आली. चल, चल, चल. चौकशी करत राहा. पाहिलं का नारायणराव हुशार आहे चांगलं. काय? आबा, राम राम. या 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 आबा, या गेले आबा. या सगळे बसले आम्ही बघा, मंडळी बसले, सगळे मंडळी बसले. या काका चहा द्या जरा आम्हाला. किती नाहीत? 5-6 कप चहा द्या. आबा आनंदराव गावचे पाटील आहेत आता. उभे आहेत आबा. काका लक्ष द्यायचं आबा. तुम्हाला म्हणून सांगतोय काका, यंदा आबाचा फॉर्म आहे परत सरपंच केला. सगळ्यांनी लक्ष देऊन आबाला निवडून आणायचे. सांगताय ना उभं राहिलं तू इलेक्शन. जुनी जुनी माणसं जुनं कोंडे जुनं कोंडे वाढायचं कसं नाही आपल्याला आहे? शेवटपर्यंत. आम्ही आवांचा नाद नाही करायचा. धावून धावून फिरतंय ती. नाद नाही करायचा आवांचा. आज येत होती राजकारणात. जुनं काय? कोण कसं आहे तसं ही कोणतंच आहे आपली. नाद करायचा नाही ना. त्या आवांच्या पाठीमाग आहे अजून. नाद नाही करायचं पण. हेच पाहिजे आपल्याला. या बरोबर. मताने सगळ्यांनी तुमच्या पाठीमागं एकत्र आहे आम्ही. मतदान हाणायचं नाद बाबा. नाही करायचं. आबाला निवडून आणायचं परत. आबा, आबा राम राम. आबा राम. राम राम. सुनीलराव, काय चाललंय? बरं आहे का? बसा बसा बसा. काय नाश्ता बिष्टा करायला नको, बाबू? नको, काय बाबा? नको, काय? नको, नको. आताच घरी जाऊन जेवण करून आले. वडा काय सगळं गरम आहे आमच्या काकाकडे. काका आहे ना गरम सगळं? हा, सगळं गरम आहे. वडा गरम, मिसळ गरम. काय लागेल सांगा मला. नावं असली आपण. परत नका म्हणून आबा आम्ही सगळे आपल्याला काय आम्हाला विचारलं नाही काय नाही. आपली माणसं आहेत आबा. एक खंड मतदान आहे सगळं. सगळे आपली माणसं ती वार्ड नंबर 4 ची माणसं आहेत आम्ही. हो, बरोबर आहे. आबा, 1 नंबर माणसं आहे सगळी. एक मतानी. एक मात्र एक शिक्षिकेने आहे. त्यातच
निवड झालेलं आहे आणि मी काय म्हणतो आता या महिन्यामध्ये आपलं इलेक्शन लागलेले आता यंदा आलंच पाहिजे यंदा आलंच पाहिजे जाहीर पाठिंबा लक्ष द्यायचं सगळ्यावर आबाचं लक्ष आहे गावावर आबाचं नाद करायचं नाही नाद गुन्हे. नाही करायचं कोण काय म्हणतो अहो आवाज अशा पाहिजे वयात बी फिरतोय ती सगळीकडे नाही, फिरते. हाऊस फिरते कोणाच्या मैतीला म्हणू नका सहकार्य आहे आम्हाला, आबा सहकार्य आहे. मुलांना म्हणू नका आबा असते त्या गोष्टीला आवाज द्यायचा. आवाज द्यायचा. दानत नाही आबाच्या पुढं कुणाची फॉर्म भरायची नाही, नाही. काय टाकायचं? दानत नाही दानत कुणाची आबाच्या पुढं फॉर्म भरायची आबासारखा माणूस नाही का? तुम्हाला म्हणून सांगतोय एक सांगायची जरा महत्वाची गोष्ट या इकडे या तुम्ही इकडे आबा आबा इकडे या. काका तुम्ही जा पलीकडे जा आबा तुम्हाला म्हणून सांगतोय फक्त कुणाला काय बोलू नका काय यंदा पैशाची फार तुम्हाला प्रचंड तयारी करावं लागेल बाबा काही काळजी करायची नाही त्या गावाकरता मी रात्रीचा दिवस करीन रात्री कधी मला बोलवा दिवसा बोला मी हजर आहे 24x7 365 कोणी असो गरीब असो श्रीमंत असो. हा. मी लय पैसा खर्च करणार आहे आणि करेन त्यांना तारा सगळ्यांनी माघार घ्यायची नाही सगळी माघार घ्यायची आपली माणसं सगळी आपली माणसं आपली माणसं सगळे त्यामुळे पैसा लय लागणार लागू द्या लागू द्या लागू द्या लागू द्या पैशावाला आहे. पप्पू शेठ उमेदवार खूप पैशावाला आहे बाबा त्याच्यामुळे आमचं काम आहे तुम्हाला सांगायचं पाटील मागे सरकत नाही. यावेळेस माघार सरकलीच नाही पाहिजे हा, घाबरायचं नाही पानासारखा पैसा होतीन मी आतापर्यंत वाचला इथून पुढे होतीन गावाकरता असा 24 माणूस तास पाहिजे सेवा आपल्याला. करा. ही आमची आहेत ना सगळी बरोबर आहे का नाही? बरोबरीला. असा माणूस पाहिजे गावाला तर गाव पुढे जाईल हा, सर. आबासारखा माणूस पाहिजे का नाही सरपंच आबालाच करायचं सरकार माझ्यावर. सरपंच आहे. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही सगळेजण हो आहे सच्चा माणूस आहे आबा बरोबर आहे का? पाहुणे, अगदी बरोबर आवाज हा, बरोबर आहे का नाही? पाहिजे देवाचे आशीर्वाद आहे आपल्या हे सगळ्यांना अजून काय मागवायचं का तुम्हाला काय नाश्ता बिष्टा काय आबाने काय येऊन द्या काय मागवायचंय का झालं सर्व झालं या बरं आपण एक काम करा तेवढं आता बिल देऊन टाका जे काय झालं चहा पाण्याचं नाश्त्याचं देऊन टाका तेवढं चहा पाण्याचं नाश्त्याचं बिल देऊन टाका सगळ्यांचं आपल्या मार्केटिंग काय करा तुम्ही तुमच्या मार्केटिंग करा तुम्हाला काम आहे आम्हाला काम आहे आम्हाला काम आहे काय करा सगळे आपापल्या मार्गाने निघू काय बने नारायणराव बरोबर आहे का नाही? तेवढं बिल द्या चला आपल्या आपल्या मार्केटिंग बाबा आम्हाला बी काम असतं आपल्याला सगळ्याला काम आहे चला निघायचं का आपण चला काका येतो चला चला आबा येऊ का चला आबा आबा चला. चला 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 सगळे आपापल्या मार्गी चला तुमचीच गरज आहे आता आम्हाला तुमचीच गरज आहे चला आवाज पाहिजे चला हा चला आवाज मोकळी करा हा आवाजशिवाय कामच नाही आवाज जागा मोकळी करा किती झाले पैसे तुमचे 5 वडे झाले 6चे झाले 250 रुपये झाले पहिला माझ्याकडे एवढेच पैसे आता पहिला बाकी एवढं करा हा. निवडणुकीचा पहिला धडा शिकलो पप्पेनी मला ना हा. अंगावर टाकला पाट्याची हा. मग राजकारण खेळायचं म्हणल्यावर तसंच असतं अरे बाबा शिकलो आज बरं जाऊ द्या नंतर मी देतो हा? बरं. कोणाला सांगू नका नाही सांगत शिकलो बाबा शिकलो मला काय पाहिजे एक वडा 2 पाव द्या बरं दिला 2 घे की वडला का माझ्याकडे पैसे नाही राहू तेवढीच एका वडापाव पुढचे पैसे स्कीम मधलं दे की मरू दे काय होतं? ते साहेबाला द्यायचे मला अवघड आहे गाड्याला काय एवढं? तू देऊन येणार पैसे देणार आहे, पण आता काय खायला भूक लागली ना का सकाळपासून फिरतोय तू बघतोय ना आता घे आता जाऊ दे काय तेवढं वडा लय भारी बरं का घे की अजून तेवढेच पैसे उद्या साहेबाला पैसे जमा करायचे परत तुला 500 द्यायचे काय ते साहेबांनी डोकं खाल्लं सुधारण का ह्याच्यातून आपल्या स्कीम मध्ये बघू देवाला काळजी आपली लोक हाना येते ना घरी नाही झालं तिथं होईल ते येईल. पोरांच्या शाळेची फी नाही भरली अजून
बायको किती बडबड करते तुला माहितीये ना? हा माहिती तेल नाही, मीठ नाही, काय नाही. तुला नाही काय जबाबदारी, तुझं नाही लग्न झालं. मला लय ताप आहे बाबा लग्न करून, काय सांगू तुला. मग तुझं म्हणणं आहे का ह्याच्यातले पैसे तू शाळेच्या पोरांना फिरला हे की काय होते मरू दे ती स्कीम म्हणे. नको नको का पुढे जायचं आपल्याला खर्च हे झाले भरून टाकू, बघू परत काय त्याचं होईन ती होईन. एक काम कर तू घरचा किराणा बघ नंतर शाळेच्या पोराची फी बघू आपण चालते काय की 500 रुपयात आता येतो किराणा, काय करतो मग आता यात जाईन कर वर आपण पण हे सुधरण का? सुधरा नाही तर हे नुसत्या टाईन घालून आपण नाही सुधारलो तर बघू देवाला काळजी आहे आपली काहीतरी कष्ट बी केलं पाहिजे ना. देवाला काळजी काय असल्यावर काळजी असते होय जाऊ. बरं, चालायचं का जाऊ पैसे दे त्यांचे का देऊ ह्याच्यातलं. नाही ना देतो मी राहायची सुट्टी माझ्याकडे चालते चालते. बाबा किती झाले 20 रुपये. त्याला का अजून लय वडापाव लय भूक लागली जरा, लय भारी वडापाव माझ्याकडे तेवढी 20 रुपये खवळले जागा. काय तुम्ही लय कडक मध्ये राहताय, काय हे पैसा नाही म्हणल्यावर कसं व्हायचं? बस आता कडक राहतोय पण काय ते पैसे नाही जवळ आमच्या कारण पेट्रोलला मागे आम्ही दाखवायला लोकांना काय सांगू तुम्हाला आता. बरोबर आहे, बरोबर आहे. भेटले पैसे बरं का. बरं बरं आलं की करोडोनीच पैसे येतात. बरं तुमची चालतंय तपरीत चकाचक करून टाकू आपण पैसे. बरं चालतंय काय? चालतंय स्कीमचं पैसे येणार आहेत आता. बरं यांचं पण काम करून टाक. आम्ही आता स्कीमची काम करतोय त्यामुळे हे टाइम मध्ये न्यायच्यात करतोय. हा कडक ते मध्ये जर झालं ना हा तुमचं बी पैसे लावायच्यात. तर फ्री आहे ना हे आता आपली वडापाव हा. मोठं दुकान टाकू टोलेचे. बरं बरं फक्त बरं चालतंय. 2000 रुपये भरा तुम्ही बरं भरतो कधी भरताय? 2 दिवसांनी भरतो ना. चालेल येतो आम्ही 2 हा दिवस. या म्हटलं गाठ्याला सगळं बोलून घ्या हा येतो आम्ही 2 दिवसांनी.